हो मॅडम, हो मॅडम. अरे याला सांग. इकडे या ना नको सांगू तो तुम्ही प्रेममध्ये तर तू मागे वळ, मागे वळ. अरे प्रेम मध्ये येतोय ना तर मग मागे वळच. मागे यायला काय अडचण होती माहिती आहे? प्रेम मध्ये पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झालेली आहे, समारोप झाला आहे. मी सर्व पत्रकारांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आपण अधिवेशन काळामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं आणि लोकांपर्यंत सभागृहाचं कामकाज पोहोचवण्याचं देखील काम केलं. खरं म्हणजे हे अधिवेशन अतिशय सक्सेसफुल झालं. एकही दिवस सभागृह तहकूब झालं नाही आणि जवळपास 13 दिवस कामकाज झालं आणि 27 विधेयकं मांडली, 17 विधेयकं मंजूर झाली आणि जवळपास 41,243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या देखील मांडण्यात आल्या. आणि खऱ्या अर्थाने मी मगाशी देखील म्हणालो की अख्ख्या अधिवेशनामध्ये जेवढे विषय चर्चेत आले त्याहीपेक्षा अधिक विषय आज अंतिम आठवड्यामध्ये देखील विरोधी पक्षाने मांडले होते. म्हणजे खरं म्हणजे अंतिम आठवडा हा राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो आणि राज्यातल्या जनतेचं त्याच्यावर लक्षही असतं. तसं सभागृहातल्या कामकाजावर सर्वसामान्य जे काही आपले नागरिक आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, सर्वच जे विभाग आहेत या सर्वांचंच लक्ष असतं की अधिवेशन काळामध्ये कुठली कुठली विधेयकं मंजूर होतात, काय जनहिताचे निर्णय होतात आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत याच्यावर सभागृहाच्या कामकाजावर देखील सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं लक्ष असतं. परंतु अंतिम आठवडा आपण पाहिला, त्या अंतिम आठवडा देखील देण्यामध्ये विषय त्याच्यामध्ये देण्यामध्ये देखील विरोधी पक्ष गोंधळलेला वाटला, विरोधी पक्ष आत्मविश्वास गमावलेला वाटला. खऱ्या अर्थाने आपणही पाहिलं की यावेळेचं अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अतिशय म्हणजे आपले अध्यक्ष देखील विधानसभेच्या उपसभापती नीलमताई आणि झालेलं कामकाज जर पाहिलं तर हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं. या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ, इकडे चंद्रकांत दादा आपल्या वरच्या सभागृहात देखील ते सगळं कामकाज यशस्वीपणे करण्यामध्ये त्यांचंही योगदान आणि इतर सर्व मंत्री यांनी वेळ दिला आणि मंत्री नाही म्हणून सभागृह यावेळेस कुठेही बंद पडलं नाही. सर्व मंत्र्यांनी योगदान दिलं. सर्व आमदारांनी देखील आपापल्या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले महत्त्वाचे विषय जे आहेत या अधिवेशनामध्ये मांडले, त्याला न्याय मिळवून घेण्याचं काम केलं. मग प्रश्नोत्तरं असतील, लक्षवेधी असेल, विविध आयुध आहेत, औचित्याचे मुद्दे आहेत, अशा विविध आयुधाच्या माध्यमातून या ठिकाणी आपापल्या मतदारसंघ किंबहुना राज्याच्या एक धोरणात्मक प्रश्नांवर चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली आणि एकंदरीत हे अधिवेशन जे आहे हे यशस्वी झालं असं या ठिकाणी मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि बाकी डिटेलमध्ये तर आपल्याला विधेयकं आणि या सगळ्या बाबतीमध्ये दररोजची माहिती आपल्याला अपडेट मिळत होती. विरोधकांनी असंही म्हटलं की त्यांना अधिवेशनामध्ये बोलू दिलं गेलं नाही. अधिवेशनामध्ये बोलू दिलं गेलं नाही. एक 17 तारखेला जे अधिवेशन, एक मिनिट, 17 तारखेला एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्षाने या अधिवेशनाला सामोरं आम्ही गेलो आणि आज त्याचा शेवट झाला. पुढचं अधिवेशन 7 डिसेंबर 2023ला
आपण महापरिनिर्वाण दिन 6 तारखेचा झाल्यानंतर घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांशी चर्चा करून त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ते अधिवेशन तिथं नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये जेवढी बिलं सत्ताधारी पक्षाने आणली त्याच्यातली सर्व बिलं आम्ही जवळपास मंजूर केली, पण माथाडी कामगारांच्या संदर्भातल्या बिलाच्या बद्दल सर्वांचेच काही वेगवेगळी मतं होती। ज्यावेळेस मतमतांतर होतं त्यावेळेस आपण ते बिल जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवतो आणि तशा प्रकारे आपण जॉईंट सिलेक्ट कमिटी केलेली आहे। सुरेश खाडे त्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या बिलाच्या बद्दल पुढच्या अधिवेशनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका होतील। त्याच्यात आणखीन काही कुणाच्या त्रुटी वाटत असतील, आणखीन काही सूचना असतील तर त्याचा अंतर्भाव केला जाईल आणि नंतर ते बिल आणलं जाईल। तशाच पद्धतीनं खरीप आणि खरीपाच्या पेरण्या चाललेल्या आहेत, काही झालेल्या आहेत। उद्या रब्बीला पण पुढं 3-4 महिन्यांनी सुरुवात होईल। त्याच्याकरता खतं बी बियाणं त्याच्यामध्ये भेसळचे प्रकार वाढलेत आणि त्याबद्दल बऱ्याच तक्रारी मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सरकारकडे आल्या आणि म्हणून सरकारने असा निर्णय घेतला की ह्याच अधिवेशनामध्ये बिल आणायचं। जवळपास 4 ते 5 प्रकारची ती बिलं होती, परंतु त्याच्यामध्ये देखील काही चर्चा करणं गरजेचं होतं। त्याकरता तेही जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला विश्वासामध्ये घेऊन केला। तिथं धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेखाली जॉईंट सिलेक्ट कमिटी करण्यात आलेली आहे। ती आता राहिलेल्या दिवसामध्ये डिसेंबरपर्यंत त्या बिलाच्या बद्दल कुठल्याही त्रुटी राहू नये याबद्दलचा अभ्यास करेल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाचं नुकसान होणार नाही। त्याच्यामध्ये खतं भेसळ खतांमध्ये होणार नाही, बियाणांमध्ये होणार नाही, अशा पद्धतीचं अतिशय कुठं कुणाला त्या बिलाचा वापर करून त्रास पण देता येणार नाही असा सगळ्या चहूबाजूने विचार करून आम्ही ते बिल पुढे आणतोय। बाकीची मात्र बिलं मंजूर केलीत। हाऊसिंगचं एक बिल आम्ही त्याच्यामध्ये विड्रॉ केलं। त्याच्यामध्ये काही मुंबईतल्या आमच्या सहकारी मित्रांच्या सूचना होत्या, तर त्या संदर्भात मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ते मागं घ्यायचं। अशा पद्धतीनं बिलं सगळी झाली। अतिशय व्यवस्थितपणे एकही दिवस हाऊस बंद न पडता दररोज भरपूर काम झालं। ठीक आहे, विरोधी पक्षांना काही भूमिका घ्यावी लागते ती त्यांनी घेतली, त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही। 225 आमदारांचं बहुमत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने होतं, म्हणजे त्याच्यामध्ये अपक्ष पण आले आणि काही मित्र पक्षाचे पण आले, असे सगळे मिळून। आणि समोर तसं बघितलं तर संख्येने फार कमी बळ होतं, परंतु त्या कमी संख्येला देखील आपण महत्त्व द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अजिबात न घेता त्यांनी विचारलेल्या लक्षवेधींना, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आयुधाचा वापर करून आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला। आज देखील मुख्यमंत्री महोदयांनी त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल सडेतोडपणे उत्तर दिलं आणि काय काय बाबी उद्या कालच्या पुरवणी मागण्यामध्ये 41,000 कोटी राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या पुरवणी मागण्या कधी आल्या नव्हत्या। कदाचित तुम्हाला वाटेल मग का आल्या, काही निर्णय असे घेतलेले होते की त्याच्यामध्ये त्या घटकाला त्या पैशापासून वंचित ठेवायचं नव्हतं। मग शेतकरी वर्गाला 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय राज्य सरकारचा असेल किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, हे अशा पद्धतीनं गरिबांच्या करता जे हजाराचे 1,500 रुपये केले ते पण पैसे वेळेमध्ये जावेत आणि इतर पण घटकांना अनुदान म्हणजे कृषीच्या बद्दल पण त्यांची रक्कम मला वाटतं 6,000 पासून 16,000 पर्यंत वाढवली। अशा वेगवेगळ्या घटकांना महिलांच्या बद्दल पण निर्णय घेतला। काल बचत गटाच्या बद्दलचा निर्णय घेतला। काल मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये बरेच दिवस 1 एप्रिल पासून उपसा सिंचन योजनेच्या बिलं ही 5 पटीनं वाढली अशा प्रकारची तक्रार शेतकरी वर्ग करत होता आणि नाराजी होती।
त्याकरता मुख्यमंत्र्यांनी जवळपास 675 कोटी रुपयाची तरतूद महावितरण कंपनीला करण्याचा निर्णय घेतला आणि मागे जे काही बिलाचे आकार होता त्याच आकारामध्ये शेतकरी वर्गाला बिल भरता यावं हा एक फार महत्वाचा निर्णय त्या बाबतीमध्ये झाला. असे अनेक निर्णय चांगले सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने घेतलेले आहेत. एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये देवेंद्रजी असेल, मी असेल, बाकीचे सगळे आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील, आमचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी असतील, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळजी असतील किंवा वरच्या सभागृहातल्या सभापती महोदया निलमताई असतील, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये ही कामं करून घेण्याच्या करता पूर्णपणे त्यांच्या असणाऱ्या पदाचा चांगल्या पद्धतीनं आम्हाला वापर केला. आमच्याही बद्दल केला, विरोधकांच्याही बद्दल केला आणि कुठंही कुणाला अपमानित करण्याचा प्रयत्न झाला नाही. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे अधिवेशन पार पडलं. सुरुवातीला चहापानावर बहिष्कार घातला, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आज तरी आपण सगळेजण एकत्र मिळून चहापान करू. दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचे प्रमुख हे सगळेजण चहापानाला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या आलेले होते. तिथंही जवळपास एक 15-20 मिनिटं अर्धा तास चर्चा झाली. त्याच्यामुळं आम्हाला आपल्या पुढं मीडियाच्या यायला वेळ लागला आणि आता काही गोष्टी शेवटी आम्ही आमची भूमिका मांडणार, विरोधकांची त्यांची भूमिका आहे. ते सांगतायत की महागाईच्या बद्दल काही सांगितलं नाही. मुळातच हे सगळे निर्णय महागाईना लोकांना त्रास होऊ नये म्हणूनच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये, महिला बचत गट आणि अनेक श्रावणबाळ योजना, या सगळ्या संजय गांधी निराधार योजना, या सगळ्यामध्ये महिलांना 50% एसटीच्या करता सवलत, अशा खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे अधिवेशन खूप खेळीमेळीच्या वातावरणानं पार पाडलं. विरोधी पक्ष नेतेपद वास्तविक पहिल्याच दिवशी त्यांनी द्यायला पाहिजे होतं, तरी देखील ते देऊ शकले नाही. तो त्यांचा अधिकार होता आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं होतं की ज्यावेळेस ते मागणी करतील त्यावेळेस आपण, अध्यक्ष महोदयांना त्यांनी सांगितलेलं होतं की तो विषय घ्या. तशा पद्धतीनं काल विषय तो आला आणि सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि ती जबाबदारी आता विजय वडेट्टीवारांवर दुसऱ्यांदा दिलेली आहे. ते चांगल्या पद्धतीनं पार पाडावेत म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. पुढच्या अधिवेशनाला हजार कोटी पुरवणी मागण्या मंजूर केल्या म्हणून कौतुक करताय, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप केलेला आहे की सरकारवर कर्जाचा डोंगर अहो, त्या आरोपात काही तथ्य नाही. आता 15 मिनिटापूर्वी ते सगळे मुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भामध्ये शिष्टमंडळ घेऊन आलेले होते. काही गोष्टी झाकलीमूठ 1.25 लाखाची ठेवायची असते, सगळ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. शेवटी विरोधक पण तितकाच महत्वाचा आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार पण तितकेच महत्वाचे आहे. आम्ही राज्याचा सर्वांगीण विचार करतो, सर्वसामान्यांचा विचार करतो, त्यामुळं त्यांचाही विचार मुख्यमंत्र्यांनी करायचं ठरवलेलं आहे. त्या पत्रामध्ये 50 कोटी रुपये तुम्ही ठाकरे गटाच्या नेत्यांना किंवा त्यांना वर्ग केल्याचं सांगितलं. नेमकं काय प्रकरण आहे? 50 कोटी कशा संदर्भात दिले, काय पत्र दिलं होतं? पत्र दिलं त्यामध्ये सुभाष देसाई साहेब आणि अनिल देसाई साहेबांचं पत्र होतं. शिवसेनेच्या लेटर पॅडवर होतं. त्याच्यामध्ये त्यांनी चिन्हाचाही वापर केला होता. वास्तविक चिन्ह आणि पक्षाच्या जी काही जबाबदारी आहे ती इलेक्शन कमिशनने शिंदे साहेबांच्याकडे सोपवलेली आहे, पण त्या खोलात मला जायचं नाही. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मागं काही डिपॉझिट ठेवलेलं होतं, त्या डिपॉझिटचे पैसे हे आमच्याकडे वर्ग करा. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी शिवसेनेचे प्रमुख या नात्याने कुठलेही आडेवेडे न घेता ते पैसे तिकडं वर्ग केले. खरं म्हणजे अजितदादांनी जो विषय मुद्दा उपस्थित केला, तुम्ही मुद्दा उपस्थित केला, त्याला उत्तर दिलेलं आहे.
खरं म्हणजे मुळात शिवसेना आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आणि शिवसेना पक्ष निवडणूक आयोगाने त्याचा निर्णय आमच्या बाजूने घेतलेला आहे. तरीसुद्धा त्याचा वापर करून खरं म्हणजे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे आहेत, हे देणगीचे पैसे आहेत. त्यामुळे ते पैसे खरं म्हणजे मागण्याचा नैतिक अधिकार आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो. परंतु आमच्याकडे पत्र दिल्यानंतर मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला होता की आम्ही शिवसेनेची संपत्ती, शिवसेनेची प्रॉपर्टी, आणखी काही याच्यावर दावा करू, त्यावेळेस मी सांगितलं होतं की कुठली प्रॉपर्टी, कुठली संपत्ती यावर आम्ही कधी आक्षेप दावा करणार नाही. बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली बरोबर का चूक हे लक्षात न घेता ते तात्काळ त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांना शिवसेना, ना बाळासाहेब, ना शिवसैनिक याच्याबद्दल कुणाबद्दलही प्रेम नाही, शेवटी फक्त पैशाबद्दल प्रेम आहे. ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आता त्यांना खरं म्हणजे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही हे पहिल्यांदा मी सांगतो. मी सभागृहात देखील सांगितलेलं आहे. कारण